अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. सगळ्यात महत्वाची मी म्हणेल, की एक न्यूज आता सध्या महाराष्ट्रामध्ये झळकतीये. ट्रेंडिंगमध्ये आहे कारण की ज्या प्रणालीला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी विरोध केला होता, संगणक प्रणाली. त्या संगणक प्रणालीवर आधारित असलेल्या परीक्षेला आता एम-पी-एस-सीने थोडंसं थांबवलेलं आहे. एम-पी-एस-सीचं असं म्हणणं पडलेलं आहे, की आता ही परीक्षा आम्ही नंतर पुढं आम्ही घेण्याचा विचार करू, पण पुढं 2027 ला. कारण की नुकतंच बघा एक आज ट्वीट सुद्धा बऱ्याच ठिकाणी फिरत होतं. की सीएम साहेबांनी सुद्धा असं सांगितलं होतं, की जी संगणक आधारित जी टेस्ट आहे ती 2027 ला तुम्ही घ्या. म्हणजे खरं सांगायचं तर एक प्रकारे हे सीबीटीचं भूत आपल्या मानगुटीवरनं उतरलेलं नाही अजून. ठीक आहे, हे सीबीटीचं भूत आपल्या मानगुटीवर आहे. पण सध्या जो इनिशियल लेव्हलवरती विद्यार्थ्यांची जी मागणी होती, ती 2026 मध्ये होत असलेली जी आगामी काळात जी पूर्वपरीक्षा होणार होती 27 सप्टेंबरला, ही पूर्वपरीक्षा थोडीशी थांबवावी आणि या पूर्वपरीक्षेला तुम्ही कशाच्या आधारावरती तर ऑफलाईन पद्धतीने ज्याला आपण ओएमआर शीटच्या माध्यमातून म्हणतो त्या पद्धतीने व्हावी आणि या गोष्टीला यश मिळालेलं आहे. फक्त ही जी परीक्षा घेण्याचा जो निर्णय होता, ठीक आहे, हे जो परीक्षा घेण्याचा जो निर्णय होता तो आता पुढे ढकललेला आहे. आता आजच 26 जुलै 2026 रोजीच हा एक सगळ्यात भाग आहे. म्हणजे आता बघा इथे काय सांगितलंय, की संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा घेण्याचा जो निर्णय आहे आम्ही तो जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. म्हणजे खरं सांगायचं तर 2027 पर्यंत ही सीबीटीची जी प्रणाली ती पुढे ढकलली जाईल. पण एक लक्षात घ्या, अजूनही आपल्या मानगुटीवर ही सीबीटी बसलेलीच आहे. नॉर्मलायझेशन आहेच. कारण की एमपीएससीचं म्हणणंच असं पडतंय, की आम्हाला जवळपास 40-50 हजार जागांच्या जाहिराती काढायच्यात. त्यासाठी ऑब्व्हियसली एवढ्या मोठ्या जागा आल्यानंतर हौशे-गवशे नवशे सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरणार. जवळपास 15 ते 20 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. त्याच्यामुळे एकाच दिवशी आम्हाला ऑफलाईन पद्धतीनं त्या एक्झाम्स कंडक्ट करण्यासाठी एवढा मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस जुळवण्यासाठी दमछाक होऊन जाईल आणि परत काहीतरी गैरव्यवहार झाला किंवा काही इतर गोष्टी झाल्या तर त्या टाळता येणार नाही. तर त्यासाठीच आम्हाला ही सीबीटी पद्धत 2027 पासून आम्ही लागू करू. या गोष्टीशी मात्र एमपीएससी ठाम आहे असं दिसतं. तर यावरती तुम्हाला नक्की काय वाटतं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा भाग असा, की हा निर्णय घेत असताना महाराष्ट्र गट क सेवा जी आहे पूर्वपरीक्षा, जी आता होणार होती 27 सप्टेंबर 2026 ती आता चेंज केलेली आहे. आता सुधारित दिनांक जो आहे तो 25 ऑक्टोबर 2026 आहे. किती? तर 25 ऑक्टोबर 2026. तर ही गोष्ट चांगली आहे. 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्हाला वेळ पण चांगला मिळतो. ठीक आहे. म्हणजे साधारणतः तुम्हाला एक महिन्याचा तुम्हाला चांगला वेळ या ठिकाणी मिळतोय. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ओके, ही कधी येणार आहे? तर ती 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. ठीक आहे. कधी होणार आहे? तर 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. म्हणजे पूर्वपरीक्षा होईल तुमची 25 ऑक्टोबर 2026 ला आणि गट क ची जी मुख्य परीक्षा आहे ती होणार आहे 27 डिसेंबर 2026 ला. म्हणजे ऑक्टोबर नंतर फक्त 2च महिन्यात तुमची मुख्य परीक्षा होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आता मुख्य परीक्षा दिली असेल 12 जुलैची, तर त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ते एकदम अगदी फिक्स डोक्यात बांधूनच ठेवा, की बस आता ह्यावेळेस पडायचं आहे आपल्याला. कसंही करून आपल्याला आता हे ओके टार्गेट तोडायचंय. त्यामुळे 2026 आणि 2027च्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्या परीक्षा तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ठीक आहे. चलो आता पुढे बघू काय म्हणतंय हे. आता हे अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती 31 जुलै 2026 आहे. त्यामुळे 31 जुलै 2026 हा डेट लक्षात ठेवा. इथं तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत, की किती वाजता किंवा काय भरलं जाईल किंवा काय केलं जाईल. तर हे बेसिक पॉइंट्स लक्षात ठेवा. बस माझं एवढंच म्हणणं आहे, की ऑनलाईन पद्धतीचं भूत आपल्या मानगुटीवरनं तर उतरलं नाही. पण एक गोष्ट चांगली आहे, की आता जी आपल्याला एकदम आपल्यावरती थोपवली जाणारी जी गोष्ट होती, जे की विद्यार्थ्यांना सहज नाही पटणार ह्या गोष्टी. कारण की विद्यार्थी भरपूर सारी तयारी करतायत चांगल्या आणि ह्या कंबाईन ग्रुप सीला चांगल्या जागा असतात. त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे, हे आज सीबीटीच्या आधारावरती नाही ठरवलं जाऊ शकत आणि खरं सांगतो, की ही संगणकीकरणाचा जो पद्धत आहे, विद्यार्थी त्याला खूप जास्त फ्रेंडली नसतात. दुसरी गोष्ट की नॉर्मलायझेशनच्या पद्धतीने जो रिझल्ट जाहीर केला जातो, तो काही विद्यार्थ्यांच्या फेवरमध्ये येत नाही. त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी ही नॉर्मलायझेशन पद्धत ही अत्यंत चुकीच्या पद्धतीचं असते आणि विद्यार्थी जो खरा मेहनती विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी कुठेतरी या नॉर्मलायझेशनच्या सिस्टममधून डावलला जाऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची बाब आहे तुमच्यासमोर या ठिकाणी मांडायची आहे. तर जे विद्यार्थी खास करून पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत होते, ज्यांना आता टेन्शन होतं, की अरे आता आमचं तर लक्षच लागत नाहीये, कसं करू? हे सीबीटी होणार आहे, आम्ही तयारी कुठं करू? काय करू? आम्हाला ऑनलाईन ह्या पद्धतीने कुठं सराव आम्ही कुठं करू? कशा पद्धतीने करू? तर टेन्शन घेऊ नका. हा जो निर्णय 2027 पर्यंत पुढे ढकललेला आहे,
पण भविष्यामध्ये असं होऊ शकतं. एमपीसीचं जर जो ॲटिट्यूड आहे, एमपीसीचं जे वागणं आहे किंवा एमपीसीचं आता जे सगळी कामं चाललेली आहेत, त्याच्यावरनं तर हेच लक्षात येतंय, की एमपीसी ठीक आहे, आता तुम्हाला देईल ऑफलाईन. पण नंतर 2027 मध्ये मात्र एमपीसी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 च्या सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत, त्या सगळ्या एक्झाम्स तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या नमुन्यानुसार 2027 ला ते घेतील. म्हणजे एक प्रकारे विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे, तो थोड्या काळासाठी शांत ठेवण्याचा एमपीसीने या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. या चॅनलला फॉलो करत राहा. थँक यू.